चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल म्हणजे सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आपल्या जुन्या 2025 या वर्षाचा शेवटचा आजचा दिवस आहे. म्हणजे आज 31 डिसेंबर 2025. आज आहे बुधवार आणि उद्यापासून म्हणजे उद्या गुरुवार आहे. आपल्या नवीन इंग्रजी वर्षातला पहिला गुरुवार. स्वामींच्या आशीर्वाद, दत्त महाराजांच्या आशीर्वादाने उद्या आपला नवीन इंग्रजी वर्ष म्हणजे 1 जानेवारी 2026 या वर्षाची सुरुवात आपल्याला करायची आहे. तर म्हणजे खूप छान असा योग आहे. तर म्हणजे आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्वपूर्ण असणार आहे, कारण की आजच्या व्हिडिओतली जी काही माहिती आहे ती आपल्या 2026 या संपूर्ण वर्षासाठी असणार आहे. तर म्हणजे वरून तुम्हाला कळालं असेलच, तरी पण सुद्धा तुम्हाला एकदा परत सांगते की आपल्याला 2026 या नवीन इंग्रजी वर्षामध्ये आपल्याला सत्यनारायण पूजन कधी कधी करायचं आहे आणि केव्हा करायचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. सोबतच सत्यनारायण पूजन प्रत्येक महिन्याला आपल्याला का करायला पाहिजे घरामध्ये, घरच्या घरी, याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. कारण की सत्यनारायण पूजन ही अतिशय महत्वपूर्ण क्रिया आहे, पूजा आहे, जी आपल्या घरात झालीच पाहिजे प्रत्येक महिन्याला. आणि ही जी प्रत्येक महिन्याच्या आपण प्रत्येक महिन्याला घरामध्ये जे काही सत्यनारायण पूजन करतो ते आपल्या दिनरूपी स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे, त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच आपल्यापर्यंत ही सेवा पोहोचलेली आहे. मी सुद्धा करते, मला सुद्धा अनुभव आलेले आहेत. मी तर अक्षरशः कितीतरी वर्ष मागचे हे पूजा प्रत्येक महिन्याला घरामध्ये करत आलेली आहे. खूप छान असे अनुभव मला आलेले आहेत. खूप लोकांना, करोडो लोकांना त्याचे अनुभव येत सुद्धा आहेत. पण तुम्ही सुद्धा त्याची अनुभूती घ्यावी या नवीन वर्षामध्ये. म्हणून आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, 2026 हे नवीन इंग्रजी वर्ष उद्यापासून त्याला सुरुवात होईल आणि आपलं मराठी संस्कृतीचं जे काही मराठी संस्कृतीप्रमाणे जे काही नवीन वर्ष आहे ते आपल्या गुढीपाडव्याला चालू होत असतं. आता नवीन इंग्रजी वर्षामध्ये म्हणजे 2026 या वर्षामध्ये आपल्याला 12 महिने तर आहेत, सगळ्यांना माहिती असेल. तर या 12 महिन्यामध्ये आपल्याला प्रत्येक महिन्याला सत्यनारायण पूजन कधी करायचं असतं. तर आपल्या दिनरूपी स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे आपल्या गुरुमाऊलींच्या, परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनानुसार, त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपल्याला घरामध्ये घरच्या घरी सत्यनारायण पूजन करायचं आहे. हो, घरच्या घरी. कुठलाही तुम्हाला म्हणजे पुजारी किंवा कुणीही म्हणजे असं जास्त काही देणगी वगैरे देऊन तुम्हाला पूजा प्रत्येक महिन्याला करायची नाही आहे. तर अतिशय कमी खर्चामध्ये, साध्या सोप्या विधीमध्ये तुम्हाला घरच्या घरी सत्यनारायण पूजन प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला करायचं आहे. आता हे तुम्हाला कळालं असेल की प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला, संक्रांती असेल किंवा विशिष्ट असे काही योग्य तिथी असतील, शुभ दिवस असेल, त्यावेळेस आपण घरामध्ये सत्यनारायण पूजन नक्की करावं. पण प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला घरात सत्यनारायण पूजन हे झालंच पाहिजे. आता सत्यनारायण, आता आपणास माहिती की सत्यनारायण पूजन म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन का करायला पाहिजे? सत्यनारायण देवता ही कोणाचं रूप आहे? तर भगवान विष्णूंचं हे रूप आहे. आता तुम्हाला एक सांगते की आपल्याला जन्म देण्याचं कार्य कोण करतं? ब्रह्मदेवांकडे आपला जन्म देण्याचं कार्य असतं. सोबत आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचं पालन पोषणाचं कार्य कोणाचं असतं? ते आपल्या भगवान विष्णूंचं असतं. सोबत आपल्या मृत्यूनंतर मोक्ष देण्याचं कार्य कोणाचं असतं? ते आपलं ते भगवान शंकरांकडे असतं. मग अशावरून तुम्हाला कळालं असेल की आपल्या जन्मापासून ते आपल्या मृत्यूपर्यंत जे काही पालन पोषण आहे आपलं, म्हणजे अन्न, धान्य, पैसा, ज्या काही जबाबदाऱ्या आहेत आपल्या, सांसारिक असेल किंवा जन्मापासून मृत्यूपर्यंत जे काही जबाबदारी आहे, त्या सर्वांची जबाबदारी आपल्या भगवान विष्णूंकडे असते आपली. त्यामुळेच आपल्याला भगवान विष्णूंची म्हणजेच आपल्या सत्यनारायण देवतेची प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला घरात सत्यनारायण पूजन करणं खूप क्रमप्राप्त आहे. म्हणूनच सांगते की जर आपण आपल्या पालन पोषण करणाऱ्या, जर आपण देवतेची जर आपण घरामध्ये प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला जर पूजा केली, तिचं जर सेवा केली, तर विचार करा आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही जबाबदाऱ्या आहेत आपल्या, त्या सगळ्या काही मार्गी लागू शकतात. आता तुम्हाला ह्या तर गोष्टी कळाल्या असतीलच. आता सोबतच सत्यनारायण पूजन प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपल्याला करायचं आहे. तर आता नवीन वर्षातला पहिला महिना आहे आपला, तो म्हणजे जानेवारी महिना. तर जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला सत्यनारायण पूजन कधी करायचं आहे ते तुम्हाला सांगते. कारण की खूप आता मी आहे किंवा इतर जे काही स्वामी भक्त आहेत ते प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन घरामध्ये करतच असतात. तर त्यासाठी तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये आपलं सत्यनारायण पूजन कधी करायचं आहे ते तुम्हाला सांगते. तर आता आपल्या जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला तिथी सांगते. तर 2 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 6:53 पौर्णिमा तिथी म्हणजे पौष पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे. पौष महिन्यातली पौर्णिमा तिथी आहे, त्यामुळे खूप महत्वपूर्ण आहे. पौष महिन्यामध्ये आपणास माहिती आहे की खूप स्नान, दान, धर्म या सगळ्या गोष्टींना खूप जास्त महत्व असतं. आणि पौष महिन्यामध्ये आपण सुरुवातीपासून म्हणजे पौष महिना सुरू झाला ते आपली समाप्तीपर्यंत आपण भरपूर काही दान धर्म या महिन्यामध्ये केलं पाहिजे असं म्हटलं जातं. खूप महत्वपूर्ण हा महिना मानला गेला आहे. आणि सोबतच आपण जे काही सुरुवात केली आहे पौष महिन्याच्या सुरुवातीपासून, जे काही म्हणजे एखादं काही व्रत केलं असेल किंवा पूजा किंवा दान धर्म असेल, विशिष्ट संकल्पित सेवा असेल, त्या सर्वच म्हणजे आपल्याला पुण्यप्राप्ती प्राप्त होण्यासाठी समाप्ती जी असते किंवा शेवट जो असतो आपला पौर्णिमा, पौष पौर्णिमा ही तिथी मांडली गेलेली आहे. आता 2 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 6:53
आपली पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे आणि 3 जानेवारी 2026 शनिवारी दुपारी 3:32 पौष पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे. त्यामुळे उगवत्या तिथीनुसार 3 जानेवारी 2026 या दिवशी आपली पौष पौर्णिमा तिथी आलेली आहे, ज्या दिवशी शाकंभरी नवरात्राची समाप्ती देखील असणार आहे. त्यामुळे खूप महत्वाची ही पौर्णिमा असणार आहे. आपल्या कुलदेवतेसाठी, आपल्या सत्यनारायण देवतेसाठी खूप महत्वाची आहे. त्यामुळे पहिल्या 2026 या नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पौष पौर्णिमेला नक्कीच घरामध्ये सत्यनारायण पूजन आवर्जून करा. प्रत्येक महिन्याला तुम्ही करत चला. मी तुम्हाला शब्द देते, तुम्हाला सलग तुमच्या जर 12 पौर्णिमा जर झाल्या, 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा सलग वर्षभर जर तुम्ही केल्या प्रत्येक महिन्याला, तर तुम्हाला खरं सांगेल की तुमच्या ज्या काही अडचणी असतील ना, पैशा संबंधित, नोकरी संबंधित किंवा घरामध्ये जे काय, म्हणजे तुम्हाला एक कारण सांगते मी कशासाठी करायला पाहिजे आपण सत्यनारायण पूजन. तर बहुतेक घरामध्ये आपल्याला असे कारण दिसून येतात बघा, की घरामध्ये अन्नधान्य टिकत नाही आहे. म्हणजे तोंडाशी घास आहे तो पण तृप्ती मिळत नाही आहे. म्हणजे तुम्ही अन्न खाताय पण तृप्ती तुम्हाला मिळत नाही आहे. घरामध्ये मनशांती लाभत नाही आहे. सोबत आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही आहे. अनाठाई पैसा खर्च होतो आहे. आपल्या घरामध्ये डोक्यावरचं कर्ज वाढत चाललेलं आहे आपल्या व्यक्तींचं, घरातल्या व्यक्तींचं. तर अशा वेळेस आपल्या घरामध्ये जर तुम्ही प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सलग 12 पौर्णिमा जर घरामध्ये जर केल्या, 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा जर केल्या, तर तुमचे ह्यातले सर्व प्रश्न मार्गी लागणार, म्हणजे लागणार 100% शाश्वती. मी स्वतः करते आहे, कित्येक लोक करत आहेत, जे स्वामी भक्त आहेत, जे स्वामींच्या मार्गदर्शनामध्ये आहेत, स्वामी महाराजांच्या, त्या सगळ्यांना अनुभूती आलेली आहे. म्हणून सांगते. आणि परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे की डोक्यावरील कर्ज निवारण्यासाठी आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन घरच्या घरी तुम्ही करू शकता आणि केलंच पाहिजे. करून तरी बघा. नक्कीच तुम्हाला सांगते, वर्षभर तुम्ही करून बघा. तुम्हाला वर्षभर 12 पौर्णिमेच्या आतच तुम्हाला अनुभूती आलेली असणार आणि हळूहळू ते जाणवेल तुम्हाला की आपले प्रश्न मार्गी लागत चाललेले आहे. घरात धनधान्य टिकत चाललेलं आहे. पैशामध्ये वाढ होते आहे. घरामध्ये पैसा टिकतो आहे. सोबत म्हणजे जे काही अन्न आपण घरात शिजवतो आहे ते आपल्याला ते अन्न खाल्ल्यावर मनशांती लाभते आहे, तृप्ती मिळते आहे. हे सगळं काही तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता सत्यनारायण पूजन कधी करायचं आहे ते तुम्हाला सांगते. सत्यनारायण पूजन जे आहे तुम्ही 3 जानेवारीला तुम्ही पौर्णिमा तिथी संपेपर्यंत, म्हणजे दुपारी 3:32 सत्यनारायण पूजन घरामध्ये करू शकता. आता तुम्हाला सांगते, प्रदोष काळ हा खूप महत्वपूर्ण असतो. प्रदोष काळात सत्यनारायण पूजन करणं खूप महत्वाचं आहे. म्हणून सत्यनारायण पूजन जे आहे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही 2 जानेवारी 2026 या संध्याकाळी, म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी ज्या वेळेस 6:53 पौर्णिमा तिथी चालू होईल, त्यावेळेस तुम्हाला म्हणजे पौर्णिमा तिथी सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत तुम्ही केव्हाही सत्यनारायण पूजन करू शकता घरामध्ये. हे पण मी तुम्हाला सांगते. आता प्रदोष काळ म्हणजेच काय, आता संध्याकाळी 2 जानेवारीला संध्याकाळी प्रदोष काळ आपल्याला भेटू शकतो. त्या काळामध्ये आपण सत्यनारायण पूजन नक्की करू शकतो. आणि ज्यांना प्रदोष काळात करणं शक्य नाही त्यांनी पौर्णिमा तिथी संपेपर्यंत तुम्ही सत्यनारायण पूजन घरामध्ये नक्की करावं. आता सत्यनारायण पूजन तुम्हाला कधी करायचं आहे, प्रदोष काळात करायचं आहे, सर्व काही तुम्हाला माहिती मी दिलेली आहे. आता तुम्हाला सत्यनारायण पूजन घरच्या घरी करण्यासाठी काय पाहिजे आहे ते तुम्हाला सांगते. तर त्यासाठी तुम्हाला ही अत्यंत म्हणजे प्रभावी अशी तुम्हाला आणि म्हणजे परिणामकारक अशी म्हणेल मी सगळ्यात महत्वाचं, श्री सत्यनारायण पूजन विधी असं ही एक पोथी आहे जी आपल्या दिंडोर स्वामी समर्थ केंद्रामध्ये स्टॉलवर तुम्हाला ही उपलब्ध होऊन जाणार आहे. आता ही जी पोथी आहे ती 15 रुपयाची देणगी आहे. फक्त 15 रुपये. 15 रुपयामध्ये आणि थोडंफार साहित्य लागेल आपल्याला पूजनासाठी, ते मी तुम्हाला सांगते. आणि ते फोटो सुद्धा पीप करते आहे. तेवढंच साहित्य आणि त्याच पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणी प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला घरच्या घरी करायची आहे. आता यामध्ये साहित्य दिलेलं आहे तुम्हाला बरोबर. षोडोपचार म्हणजे प्रत्येक सुपारीची असेल, बाळकृष्णाची असेल, फोटोची असेल, कशा प्रकारे पूजा करायची आहे, नैवेद्य कसं दाखवायचं आहे, मंत्र स्तोत्र नैवेद्य दाखवताना सर्व काही याच्यामध्ये दिलेलं आहे. सोबत त्यानंतर 5 अध्याय दिलेले आहेत. सत्यनारायण महाराजांची आरती सुद्धा दिलेली आहे. नंतर दुसऱ्या दिवशी पूजा उचलताना आपल्याला उत्तर पूजे करताना जो काही मंत्र बोलायचा असतो तो कशा पद्धतीने बोलायचा आहे ते बद्दल पण संपूर्ण माहिती या 15 रुपयाच्या पोथीमध्ये दिलेली आहे. आता विचार करा, फक्त 15 रुपये. तुम्हाला 15 रुपयामध्ये काय काय आयुष्यामध्ये मिळू शकणार आहे, तुमचे किती प्रश्न सुटणार आहे ते तुम्हीच विचार करा. आणि ज्यांना ही पोथी तुमच्या घराजवळ जर एखादं केंद्र नसेल, स्टॉल नसेल, तुम्हाला उपलब्ध होत नाही आहे, तर इथे एक नंबर पीप करते आहे. कालच्या व्हिडिओमध्ये पण मी नंबर पीप केला आहे. त्या दादांना कॉन्टॅक्ट करा. त्यांच्याकडे सर्व पोथी मिळतात. ही पण पोथी तुम्हाला तिथे भेटून जाईल. तुम्ही मागून घ्या. जर आता ठीक आहे तुम्हाला त्या 1-2 दिवसात भेटली तर ठीक आहे, स्पीड पोस्टने त्यांनी जर पाठवलं तर ठीक आहे. जर नाहीच भेटली तर ही पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कशा तरी पद्धतीने घरात सत्यनारायण पूजन करून घ्या.
पण पुढच्या महिन्याच्या फेब्रुवारीपासून प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला ही पोथी तुमच्या घरात असायलाच पाहिजे आणि ह्या पोथीने तुमच्या आयुष्यातले भरपूर असे प्रश्न मार्गी लागणार आहे. डोक्याला कर्ज निवारण होऊन सर्व काही प्रश्न मार्गी लागणार आहेत. आता हे तुम्हाला सांगितलं. आता यामध्ये साहित्य काय लागते ते तुम्हाला इथे फोटोमध्ये दिसतच असेल, तरी पण मी सांगते. आता सत्यनारायण पूजन हे घरच्या घरी करण्यासाठी तुम्हाला सांगते काय लागतं. 3 सुपाऱ्या लागणार आहे. 3 सुपाऱ्या म्हणजे काय, एक गणपती बाप्पाची, एक आपली कुलदेवीची आणि एक आपली वरुण देवतेची. या 3 सुपाऱ्या तुम्हाला कायमस्वरूपी वेगळ्याच ठेवायच्या आहे. सत्यनारायण पूजेच्या आपण त्या कशात मिक्स करायच्या नाही. त्या 3 सुपारी वेगळ्या डबीमध्ये ठेवून बाजूला ठेवायच्या. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला त्या सुपारी आपण वापरायच्या आहेत. नंतर तुम्हाला आंब्याचे दगड, तर आंब्याचे दगड तुम्ही चौरंगाला लावू शकता. देवघरासमोर मांडली पूजन अतिशय उत्तम. नाहीतर एखाद्या छान अशा मोकळ्या जागेत तुम्ही घरामध्ये मांडली, जिथे थोडीशी जागा असेल अशी सुटसुट, तिथे मांडली तरी अतिशय उत्तम. रांगोळी, नैवेद्य सर्व काही तुम्हाला व्यवस्थित करता येईल अशा पद्धतीने तुम्ही ती पूजा मांडणी घरामध्ये करू शकता. सोबतच सत्यनारायणाचा फोटो तुम्हाला याच्यामध्ये लागणार आहे. छोटा मोठा मीडियम साईज जो असेल तो तुम्ही घेऊ शकता, तुम्ही आणून ठेवू शकता, तो वापर लागणार आहे. सोबत यामध्ये तुम्हाला तांब्या जो लागणार आहे तो पण याच्यामध्ये पाहिजे आहे. एक ताम्हण लागणार आहे. आता तांब्या जो आहे त्याच्यामध्ये पाणी, 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि 5 विड्याची पानं त्याच्यामध्ये लागणार आहेत. आणि त्याच्यावर ठेवायला तुम्हाला एक ताम्हण, जे आपलं असं ते ताम्हण ते पूर्ण तांदळाने भरलेलं असावं. तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल, तांदळाने भरलेलं असावं. आपल्या घरात जो आपण भात शिजवतो तेच तांदूळ आपल्याला त्याच्यामध्ये वापरायचं आहे. आणि कलश आपण जो काही तांब्या ठेवला त्या तांब्याच्या खाली तुम्ही तांदूळ किंवा गहू हे पण आपल्याला ठेवायचं आहे. आधी गहू किंवा तांदूळ, त्यावर तांब्या, त्यामध्ये पाणी, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, 5 विड्याची पानं हे ठेवायचं आणि त्याच्यावर ताम्हण ठेवायचं आहे, ताट. आणि त्याच्यावर आपल्याला तांदूळ घरातले त्याच्यामध्ये आपल्याला ठेवायचे आणि त्याच्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती एक आपल्याला लागणार आहे. 3 सुपारी, बाळकृष्णाची मूर्ती, सत्यनारायणाचा फोटो हे आपल्याला त्याच्यामध्ये महत्वपूर्ण आहे. त्या गोष्टी लागणारच आहेत. सोबत तुम्ही शंख सुद्धा ठेवू शकता त्याच्यामध्ये. आपल्या दक्षिणामध्ये शंख तो असेल तो सुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता. आणि हे ठेवल्यानंतर तुम्हाला आता टोटल विड्याची पानं मी तुम्हाला सांगते किती लागणार आहेत. 5 तांब्यामध्ये ठेवायला आणि ज्या सुपारी आहेत त्या तांब्याच्या समोर तुम्हाला 2-2 जोड विड्याची पानं ठेवायची आहेत. 2 जोड विड्याची पान करून तुम्हाला तिथे ठेवायचे आहेत. 3 जोड विड्याची पानं समोर ठेवायची, त्यावर 3 सुपाऱ्या ठेवायच्या. आता समजा आता इथे पूजा मांडलेली आहे, तर माझ्या या म्हणजे आता तुम्ही इकडे तोंड करून आहात समजा, तर आता इथे पूजा मांडली आहे, इकडे तोंड केलं आहे, तर या आपल्या उजव्या हाताची पहिली सुपारी जी आहे ती आहे गणपती बाप्पाची. मधली सुपारी जी आहे ती आपल्या कुलदेवीची आणि तिसरी म्हणजे आपल्या डाव्या हाताची जी आपली सुपारी आहे ती म्हणजे आपल्या वरुण देवतेची. अशा प्रकारे तुम्हाला ती सुपारी तिथे मांडायची आहे. तुम्हाला याच्यामध्ये सर्व क्रम दिलेला आहे, टप्प्याटप्प्याने कशी पूजा करायची. कलशापासून ते आपल्याला जे बाळकृष्णाची मूर्ती आहे, नैवेद्य, आरती सगळं काही या पोथीमध्ये दिलेलं आहे. म्हणून खूप महत्वपूर्ण ही पोथी आहे. तुम्ही नक्कीच मागून घ्या किंवा असेल तर त्याच्यामधून तुम्हाला ही घरात सत्यनारायण पूजन घरच्या घरी करायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं 3 सुपारींना तुम्हाला छोटी छोटी वाटीमध्ये तुम्हाला साखर नैवेद्य दाखवायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचा नैवेद्य म्हणजे तुम्हाला शिरा, वाटीभर शिरा. घरात जेवढे मेंबर आहेत तेवढ्या मेंबरला 1-1 चमचा शिरा येईल. या पद्धतीने तुम्हाला घरामध्ये शिरा बनवायचा आहे. छोटासा वाटीभर, फक्त वाटीभर आपल्याला शिरा बनवायचा आहे. छोटी मोठी जी असेल ती आपल्या घरातल्या व्यक्तीप्रमाणे. बाहेरच्या व्यक्तींना तो शिऱ्याचा प्रसाद द्यायचा नाही आहे. भावाला देऊ का, बहिणीला देऊ का, शेजारी देऊ का, नाही. घरात जी आपले नवरा बायको, सासू सासरे, मुलं आहेत तेवढ्यांनाच तो आपला शिऱ्याचा प्रसाद आपण तो खायचा आहे आरती झाल्यावरती. हे तुम्हाला कळालं असेल. 5 अध्याय वाचायचे, आरती करायची, मग नैवेद्य खायचा आहे आपल्याला. तर हे तुम्हाला सर्व काही मी सांगितलेलं आहे. आता सत्यनारायण पूजन करणं का महत्वाचं आहे मी तुम्हाला सांगते. ही पूजा केल्याने काय गोष्टी होऊ शकतात. आता तुम्हाला सांगते, पहिलेची मंडळी म्हणायची बघा की घरचं धान्य सरत नाही आणि विकतचं पुरत नाही. घरचं धान्य सरत नाही, विकत धान्य पुरत नाही. म्हणजेच काय की विकत आणलेलं जे काही धान्य असतं ते धान्य कुठून कुठून आपल्यापर्यंत पोहोचत असताना आपण विकत आणत असतो आणि ते आपल्या घरी येत असतं. मग ते धान्य ज्यावेळेस आपल्या घरामध्ये येतं, एवढ्या लोकांचे हात लागून, कितीतरी लोकांचे त्याला हात लागले असतात, दोष त्याच्यामुळे निर्माण होतो त्या धान्याला. आणि ते धान्य पवित्र करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपल्याला हे सत्यनारायण पूजन करायचं असतं. तुम्ही बघितलं असेल, आपण याच्यामध्ये तांदूळ तामण भरून घेतले आहे, कलशाच्या खाली गहू घेतलेले आहेत, साखर आहे, शिरा आहे, सर्व काही आहे. त्याच्यामुळे काय, आपल्या घरात जे काही धान्य आहे त्याचे एकंदरीत आपण ते धान्य पवित्र करण्याचं काम या पूजेमधून करत असतो. आणि सोबतच तुम्हाला सांगितलं आहे की भगवान विष्णू जे आहे ते आपले जन्मापासून मृत्यूपर्यंतचे पालन करते आहे. त्याच्यामध्ये आपलं म्हणजे अन्नधान्य आलं, जबाबदारी आला, पैसा, धनधान्य सर्व काही आलं, ते सर्व पवित्र करण्याचं काम आपले भगवान सत्यनारायण महाराज, विष्णू महाराज करतात, विष्णू देवता करत असतात. त्यामुळे आपल्या सत्यनारायण पूजन करणं खूप महत्वाचं आहे. सोबतच म्हणतात ना की जैसे खावे अन्न तैसे उपजे मन.
जैसे खावे अन्न तैसे उपजे म्हण. म्हणून जर आपण दोष लागलेले अन्न जर खाल्ले तर आपलं मन सुद्धा तसंच चिंतणार आहे, आपल्यामध्ये सुद्धा तशीच ऊर्जा निर्माण होणार आहे आणि आपल्याला सुद्धा त्याचे दोष लागू शकतात. म्हणून जर आपण प्रत्येक महिन्याला, आता बघा कोणी कोणी वर्षभर धान्य भरून ठेवतं, ते जर तुम्ही वापरलं पूजेमध्ये तर ते पवित्र होणारच आहे. कारण की पूजा झाल्यानंतर आपण ते तांदूळ आपल्या भाताच्या तांदळामध्ये टाकतो, रोजच्या गहू आपल्या गव्हामध्ये टाकतो, त्यामुळे एकंदरीत ते सर्व पवित्र होतं धान्य. आणि जे कोणी कोणी आता आजकाल काय करतं, प्रत्येक महिन्याला फक्त थोडं थोडं आणतं, 5-5 किलो वगैरे. तर त्यामुळे आपण प्रत्येक महिन्यात धान्य या पद्धतीने पवित्र करू शकतो. म्हणून सांगते की आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजन प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला झालंच पाहिजे. म्हणून आपल्याला भगवान विष्णूंचा जर आशीर्वाद प्राप्त झाला ना आपल्या पालनकर्त्याचा, तर विचार करा आपल्या आयुष्यातले कितीतरी प्रश्न मार्गी लागू शकतात. खूप लोकांना अनुभूती आली आहे, तुम्ही सुद्धा करा. भरपूर असं आता याबद्दल मी महत्व तुम्हाला सांगितलेलं आहे, म्हणून सांगते आहे. म्हणून जर आपण जर या पद्धतीने प्रत्येक म्हणजे पौर्णिमेला सत्यनारायण पूजन घरात जर केलं, एकंदरीत आपण धनधान्याची याप्रमाणे पूजा अर्चा जर केली आणि ते धान्य जर पवित्र झालं आपल्या घरातलं, तर विचार करा आपल्या घरामध्ये अन्नधान्य टिकायला सुरुवात होते, घरात पैशाची बरकत होते, पैसा घरात टिकतो, आरोग्य व्यवस्थित राहतं, मनशांती घरामध्ये आपल्याला लाभते. जे अन्न आपण खातो आहे, पवित्र केलेलं अन्न आपण खाणार, मग ते आपण पूजेमधलं, नंतर मग काय होणार, आपल्याला तृप्ती सुद्धा मिळणार, त्यामुळे आपल्याला कुठली रोगराई सुद्धा होणार नाही आणि एकंदरीत आपल्या घरामध्ये बरकत होते सर्व गोष्टींची. म्हणून सांगते आहे, आणि डोक्यावरचं कर्ज देखील निवारण होतं. म्हणून सांगते की सत्यनारायण पूजन प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सलग 12 पौर्णिमा करून बघा. आता ज्यांना पौर्णिमेचा उपवास करायचा असेल ते उपवास करू शकतात. उपवास नाही केला पौर्णिमेचा तरी सुद्धा चालणार आहे. बिना उपवास तुम्ही पौर्णिमेचं पूजन करू शकता, फक्त सत्यनारायण पूजन केलं तरी सुद्धा चालणार आहे. म्हणून सांगते की भगवान विष्णूची अतिउच्च कोटीची ही सेवा आहे. आता नवीन वर्ष सुरू होते आहे, मागच्या वर्षी तुम्ही केलं नसेल, खंड पडला असेल, काहीतरी झालं असेल, पण आता नक्कीच या वर्षीपासून तुम्ही शब्द द्या, संकल्प करा की प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला मी सत्यनारायण पूजन घरामध्ये नक्कीच करणार आणि माझे जे काही प्रश्न आहेत ते नक्कीच मार्गी लागणार. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. तरी सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्याचं नक्कीच उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.